सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 श्रोतेहो नमस्कार. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमामध्ये बालकांचं आरोग्य, पालकांची जबाबदारी या विषयावरती आपण बोलणार आहोत. त्यासाठी आपण आज आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये बालरोग, शिशु अतिदक्षता तज्ज्ञ, किशोरवयीन मुलांचे समुपदेशक डॉक्टर कमल किशोर ढोले यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण बालकांचं आरोग्य जे आहे ते संपूर्णतः पालकांच्या हाती असतं आणि त्याविषयीच एक सजगता निर्माण व्हावी त्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत. तर सुरुवातीला मला हेच विचारायचं आहे की शिशु अवस्थेपासून किशोरवयीन अवस्थेपर्यंत एक मानसिक आरोग्य जे आहे, शारीरिक आरोग्याची तर काळजी घेतली जाते. ताप आले की आपण त्याला पटकन डॉक्टरांकडे नेतो किंवा लक्षणं दिसतात आपल्याला चिंता वाटते, पण मानसिक आरोग्य पण तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याचं महत्त्व सुरुवातीला सांगूया. नमस्कार श्रोतेहो. आपल्याला माहीत आहे की आजचं युग हे डिजिटल युग आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं आहेत आणि प्रत्येकाच्या समस्या ह्या कमी जास्त सारख्याच प्रमाणात आहेत. आज आपण बघतो आहे की मुलं आजकाल थोडीशी भावनिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या आपल्याला कमजोर वाटायला लागतात आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, कोविड काळामध्ये जी ऑनलाईन पद्धती टीचिंग वगैरे आपल्याकडे अवलंबला गेली, तर त्याचं बऱ्याच मुलांना एक प्रकारे ॲडिक्शन लागून गेलेलं आहे. त्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये बरीचशी मुलं ही ऑनलाईन होती आणि त्याच्यानंतरही त्या काळात मुलांना मोबाईल दिले गेले, लॅपटॉप आणि टी व्ही, तर ती मुलांनी ते कंटिन्यू केलेलं आहे. तर हे झालं सध्याच्याबद्दल. पण कोविडपेक्षाही इव्हन म्हणजे मुलाची मानसिक स्थिती ही त्याच्या आईच्या आणि वडिलांच्या आरोग्यावर बऱ्याच वेळा अवलंबून असतं. बाळ जेव्हा पोटामध्ये असतं तेव्हा आईचा आहार, आईची मानसिक स्थिती, आईला किती स्ट्रेस आहे, तिला काही इन्फेक्शन आहे का, मानसिक ताणतणाव याचा पण पोटामध्ये जे बाळ आहे त्याच्यावर परिणाम होत असतो. आईला जर खूप स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, तर एक्सेस प्रमाणात ग्लुकोकॉर्टिकॉइड, स्टेरॉइड हार्मोन्स शरीरामध्ये रिलीज होतात. ते पोटातल्या बाळाच्या मेंदूवर परिणाम करतात आणि आईचं न्यूट्रिशन जर कमी असेल, लोह कमी असेल, बाकी HB कमी असेल, तर त्याचा पण मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. दुसरं असं की आईचं जे आरोग्य आहे, म्हणजे आपण म्हणतो की सुदृढ माता असली पाहिजे. म्हणजे जेव्हा लहानपणी सुदृढ असेल तरच ती सुदृढ माता होणार. त्याच्यासाठी प्री-प्युबर्टल न्यूट्रिशन, म्हणजे मुली जेव्हा वयात यायच्या आधी तिचं न्यूट्रिशन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तिची उंची, तिचं वजन, तिची लोहाची लेवल आणि शारीरिक क्षमता, तिची आई होण्याची क्षमता. बऱ्याच वेळा अल्पवयीन मुलींचे लग्न लावले जातात, त्यांचं स्वतःचंच आरोग्य व्यवस्थित नसतं. बाळ कमी वजनाची होतात. आपल्याला माहीत आहे की कमी वजनाची बाळं होणे आणि आजकाल प्रीमॅच्युअर बेबी खूप सर्वाईव्ह होत आहेत. तर कमी वजनाची बाळं होणे म्हणजे या मुलांना पुढे चालून मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता, बिहेवियरल प्रॉब्लेम्स, एन्झायटी, डिप्रेशन व्हायची शक्यता जास्त राहते. त्याच्यामुळे आपलं मेन उद्दिष्ट असं असलं पाहिजे की बाळाचं वजन व्यवस्थित असलं पाहिजे. त्याच्यानंतर बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते आईच्या कुशीत जेव्हा जातं तेव्हा आई बाळाला दूध पाजायला सुरुवात करते. तर ती एक प्रकारची पहिली सिक्युअर अटॅचमेंट असते. ती अटॅचमेंट बाळाच्या ओव्हरऑल वाढीसाठी खूप गरजेचं असतं. त्या काळामध्ये बाळा जेव्हा आईच्या मांडीमध्ये आहे, कडेमध्ये घेतलेलं आहे, बसलेलं असतं, तेव्हा ती आई बाळाशी बोलते, ती त्याच्याशी इंटरॅक्शन करते, घरातील लोक त्या बाळाशी बोलतात. त्यातून बाळाचा भावनिक आणि मानसिक विकास होत असतो. त्या काळामध्ये जर आपण बाळाच्या हातामध्ये स्क्रीन दिला किंवा आईच्या हातामध्ये स्क्रीन असला, आई बाळाला दूध पाजते पण आई 24 तास त्या मोबाईलकडेच बघते, बाळाच्याकडे नजर पण मिळवत नाही, त्याच्या नजरेला नजर भिडवत नाही, त्याच्याशी बोलत नाही, त्याला एखादी गाणी किंवा अंगाई गीत म्हणत नाही, तर त्या बाळाचा मानसिक विकास होत नाही. बऱ्याचशा माता आपण बघतो की त्या मोबाईलवर बघतात आणि बाळाला दूध पाजतात. तर ही दूध पाजण्याची पद्धत योग्य नाही. याच्यामध्ये बाळाची सिक्युअर अटॅचमेंट आईशी होणार नाही आणि ज्या बाळाची आईशी सिक्युअर अटॅचमेंट होत नाही त्याला पुढे चालून इमोशनल स्ट्रेस, भावनिक ताण
ताणतणाव, मानसिक ताणतणाव, एन्झायटी, चिंता, डिप्रेशन हे आजार होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आईने काळजी घेतली पाहिजे की बाळाला आपण जेव्हा दूध पाजतो तेव्हा तन मन धनाने बाळाकडे लक्ष देऊन व्यवस्थित दूध पाजायचं. 2 वर्षापर्यंत बाळाला आईचंच दूध असलं पाहिजे आणि 2 वर्षानंतर मग हळूहळू त्याला आपल्याला आईचं दूध बंद करावं लागेल. आणि 6 महिन्यापर्यंत आपण बाळाला सांगतो की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड म्हणजे ब्रेस्ट फिडिंगच पाहिजे, कारण की ज्या बाळाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड बच्चू आहेत त्यांचा IQ हा इतर मुलांपेक्षा जास्त असतो, कारण की त्याच्यामध्ये डेकोसा एक्झरेट असाचा घटक असतो. त्याच्यामुळे बाळाचा IQ चांगला राहतो, बॉन्डिंग चांगली राहतं, न्यूट्रिशन चांगले राहतं. आणि मुलाचा IQ जर चांगला असेल तर मग त्याला पुढे चालून अकॅडमिक प्रॉब्लेम येत नाहीत आणि त्याचे पण अकॅडमिक प्रॉब्लेम कमी आले तर मग त्याचा स्ट्रेस कमी होतो. सोबत जेव्हा आपण बाळाशी बोलतो या लहान मुलांच्या भावना जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण की आजच्या जमान्यात फक्त IQलाच महत्त्व नाही आहे. IQ म्हणजे इंटेलिजंट कोशन्स. त्याच्यासमोर बाळाचा इमोशनल कोशंट म्हणजे भावनिक बुद्ध्यांक हा पण वाढला पाहिजे. मग तो कसा वाढणार? जेव्हा तुम्ही बाळाला घरामध्ये काळजी करत आहे, बाळ येतं आणि मग रडतं आणि मग आपल्याला सांगतं की मला असं असं वाटते आई, तर तुम्ही त्या बाळाच्या भावनांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. ना की का रे तुला काय झालं रडायला, तू असाच रडतोस, आहे ना. आपण बऱ्याच वेळा त्याला म्हणजे एकदम पालकांची प्रतिक्रिया एकदम सॉफ्ट आणि सॉफ्ट चांगली असली पाहिजे असावी. आणि त्या मुलांनी आपल्याला येऊन सांगितलं पाहिजे की आई मला असं वाटतंय, आज मला भीती वाटते, आज मला दुःखी वाटते, आज माझ्या अपेक्षा ज्या होत्या त्याच्याप्रमाणे काही काम झालं नाही, अपेक्षा भंग झाला, मला याच्याबद्दल घृणा वाटते, मला शाळेमध्ये यांनी आज बुलिंग केलं, शाळेमध्ये मला टीचरनी हे म्हटलं. म्हणजे कसं आहे की बाळाला वेळ देणं आवश्यक आहे. वेळ देणं म्हणजे काय, आपण भाषण देणे नव्हे, तर बाळ काय सांगतो, मुलगा काय सांगतो, किशोरवयीन मुलगा काय सांगतो ते ऐकून घेणे महत्त्वाचं आहे, ना की आपण आपले मुद्दे पटवून तर सांगणे. म्हणजे जो शिशु अवस्थेतला बाळ आहे तर तो तुमच्याशी रडण्याच्या माध्यमातून कम्युनिकेट करेल, करतो. पण त्याच्यावरचं जे बाळ आहे तर ते नुसतं रडून चालणार नाही, तर त्याला बोलता आलं पाहिजे तुमच्याशी आणि त्याला जर त्याची समस्या सांगता येणार असेल श्रोते हो, तर त्याचा भावनिक विकास झाला असं आपण म्हणू शकतो. हो ना सर? बिलकुल मॅडम. आणि दुसरं कसं असते की काही बाळाला आपल्याला लोह, आयरन वगैरे सप्लिमेंट द्यावं लागतं, पण बाळाचा बुद्ध्यांकच हे बाळाची जी IQ आहे ती चांगला राहतो. बऱ्याच वेळा आपण छोट्या बाळाला काय करतो की रडलं की दूध पाजतो. आपण त्याच्या भावनांचा विचार करत नाही की त्याला फक्त आईची गोदी पाहिजे असते, आईजवळ घ्यायचं असतं. आपल्याला एकच माहिती आहे, बाळ रडलं दूध पाजा. ठीक आहे, 1 महिन्यापर्यंत ठीक आहे, बाळ रडलं की दूध पाजायचं, कारण की त्या काळात शुगर कमी व्हायची धोका राहतो. पण तसं बाळ मोठं होतं तर प्रत्येक वेळेस ती दुधासाठी रडत नाही, तर ते आईच्या इमोशनल त्याला बॉन्डिंग पाहिजे असते, त्याला आईची सिक्युअर अटॅचमेंट पाहिजे असते, म्हणून ते रडतं. म्हणून जेव्हा बाळ रडायला लागतं तेव्हा आपण बाळाला जवळ घेतलं पाहिजे, त्याच्या पाठीवर हात फिरवायचा, कुरवाळायचा, गाणी म्हणायची आणि त्यांनी जर बाळा शांत राहिला तर दूध पाजायची गरज नाही. म्हणजे बाळाला काय वाटतं की आपल्या भावनांचा आदर होतो काहीतरी इथं. आणि एरिक्सन स्टेजेसच्या डेव्हलपमेंटनुसार या बाळामध्ये काय असतं की छोटे बाळं जी 1 वर्षापर्यंत असतात याच्यामध्ये बेसिकली ते बाळ जन्माला आलेलं आहे ते या जग हे विश्वास ठेवण्यालायक आहे की नाही, म्हणजे ट्रस्ट व्हर्सेस मिसट्रस्ट या फेजमध्ये तो असतो. मी या जगामध्ये आलो पण मग आता या जगावर माझा विश्वास किती ठेवावा. तर त्याच्यामुळे त्याला आपल्याला या काळामध्ये खूप इमोशनल प्रेम द्यावं लागेल. जेवढं आपण त्याला प्रेम देणार तर तेवढी बाळाची वाढ चांगली होणार. आणि या काळात जर आपण मोबाईल दाखवला बाळाला 2 वर्षापर्यंत तर मग त्याचा बाळाचा पूर्ण डेव्हलपमेंट लेट होण्यामध्ये हातभार होतो. तर 2 वर्षापर्यंत माझं असं म्हणणं आहे की बाळाला माझं नाही, WHOचंच असं म्हणणं आहे की बाळाला कुठल्याही प्रकारचा स्क्रीनचा एक्सपोजर व्हायला नको 2 वर्षापर्यंत, बिलकुल नाही. इनडायरेक्ट पण नाही, म्हणजे घरात बाळ खेळतं आणि TV चालू आहे ते पण ॲक्सेप्टेड नाही. म्हणजे बाळाला 2 वर्षापर्यंत कुठलाही स्क्रीन दिसायला नको, कारण की मुलाची जी वाढ आहे ती मॅक्झिमम या काळामध्ये होत असते. आपल्या ब्रेनमध्ये खूप पेशी असतात, न्यूरॉन्स, आणि त्या न्यूरॉन्स एकमेकांना जोडल्या जातात वेगवेगळ्या कनेक्शन्समुळे, आणि तो कनेक्शनचा आणि ब्रेन ग्रोथचा हा मॅक्झिमम पिरियड असतो 2 वर्षापर्यंत. तर याच्यामध्ये जर आपण बाळाशी संवाद साधला, त्याच्याशी 1 to 1 आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवला तर हे वाढायला मदत होतो. आणि त्याच्यामध्ये 2 वे कम्युनिकेशन्स लागतं. मोबाईलमध्ये काय होतं की ते 1 वे कम्युनिकेशन होतं, तर त्या 1 वे कम्युनिकेशनमध्ये बाळ शिकू शकत नाही. 2 वे कम्युनिकेशन्स लागतं. आपण बाळाला काहीतरी रिॲक्शन देतो, बाळ आपल्याकडे पाहून हसतं, दॅट इज 2 वे कम्युनिकेशन्स. तर त्याच्यामुळे बाळाच्या मेंदूचा वाढ होतो. या काळामध्ये जर आपण बाळाला मोबाईल दिला किंवा कुठल्याही स्क्रीनचं एक्सपोजर झालं तर हे कनेक्शन कट व्हायला सुरुवात होतं. त्याच्यामुळे मग मुलं चिडचिडी व्हायला लागतात, त्यांची रिसेप्टिव्ह लँग्वेज, त्यांना लँग्वेजला प्रॉब्लेम येतो, ते बोलू शकत नाही. बऱ्याच वेळा आपण आजकाल पाहतोय की 2-2 वर्षाची मुलं झाली तरी बोलत नाहीत, 2.5-3ची झाली तरी बोलत नाही. आपण पालकांना विचारतो, आमच्याकडे येतात तर ते म्हणतात काही नाही, याचा 5 वर्षाचा असताना बोलला, आणि ते टेक व्हेरी लाईटली. तर माझं असं म्हणणं आहे की ते लाईटली घेऊ नका. 2 वर्षाचा मुलगा झाला तरी काही बोलत नाही. होऊ शकते की एक्सेस स्क्रीन एक्सपोजरमध्ये काही घरामध्ये 5-5, 6-6 घंटे मुलं मोबाईल बघतात, बरोबर आहे. 5-5, 6-6 तास. आता याच्यामध्ये कसं असतं की 5-6 वर्षापर्यंत तर आपण बाळ कंट्रोल करू शकतो. याच्यामध्ये टोटली हे आईवडिलांची जबाबदारी आहे, याच्यामध्ये बाळाचा काही रोल नाही आहे. हे आईवडिलांची जबाबदारी आहे की त्याला स्क्रीनचं एक्सपोजर व्हायला नको. मग या मुलांना काय की मोबाईलवर जे खूप
रॅपिडली चेंजिंग चित्र असतात, कलरफुल असतात, कोणी इकडून गोळी मारतं, तिकडून कोणी पळतं, हिंसा असू शकते. त्या हिंसेचा बालमनावर परिणाम होतो. बाळ भित्र होऊ शकतं, है ना. आणि अश्लीलता पण असते, त्याचा मुलांच्या मनावर परिणाम व्हायला लागतो. तर या गोष्टीमुळे पण मुलांच्या मनावर परिणाम होतो. ते भावना दाबू शकतात. मग ती चिडचिडी होतात, हट्टी होतात. मग आपण त्यांना उलट रागावतो. काय झालं तुला चिडचिड करायला? का बरं एवढा हट्टीपणा करतो? का बरं भीतोस? घाबरट आहेस का? भित्रू आहेस का? आपण त्याच्या भावनाचा विचार करत नाही आणि आपण त्याला म्हणजे दमवतो. आपण जेव्हा बालकांच्या आरोग्याविषयी किंवा त्यांच्या मानसिक समस्यांविषयी बोलतो आहोत, तर सर आपण बघतो आहोत, आपण जे काही सांगतो आहोत, तर त्याचं पहिलं कारण पालक हेच पालक. निघतायत. म्हणजे पालकांनी जर मोबाईल बघितला नाही, पालकांनी जर बालकांना पूर्ण वेळ दिला, तर ह्या समस्या बऱ्याच अंशी सुटू शकतात. बिलकुल. कारण मी नेहमीच सांगतो की पालक हे रोल मॉडेल आहेत. हं, हं, हं. जर तुम्ही जे करणार ते मुलं करणार. तुमचं पाहून मुलं शिकतात. तर पालकांनी पण स्वतः रोल मॉडेल असलं पाहिजे. मुलांच्या समोर मोबाईल बघायचा नाही. खास करून डायनिंग टेबलवर मोबाईल बघायचा नाही. जेवणाच्या वेळेस मोबाईल नसला पाहिजे. बेडरूममध्ये मोबाईल नसला पाहिजे. खेळाच्या वेळेस हातात मोबाईल नसायला पाहिजे. आणि मोबाईल जे मुलं बघतात 2 वर्षाच्या नंतरही, तर त्याची अकॅडमिक व्हॅल्यू असली पाहिजे, ना की मनोरंजन. म्हणजे मनोरंजनची व्हॅल्यू नसली पाहिजे त्याची. तर हे 2 वर्ष आपण त्याच्या मुलांना बिलकुल स्क्रीनचं एक्सपोजर नको. एक्सेप्शनल सिच्युएशनमध्ये किंवा आईवडील मिलिटरीत आहे, दुसऱ्या गावी गेले, एखादा व्हिडिओ कॉल करून त्याला बाळाला बोलायचं आहे, पाहायचं आहे, तर मी तर म्हणेल फक्त व्हिडिओ कॉल फॉर लिमिटेड टाईम. तेवढ्यासाठीच त्या मोबाईलचा वापर 2 वर्षापर्यंत पाहिजे. आजकाल आपण पाहतो आहे की 6 महिन्याचा मुलगा हातात मोबाईल घेतो आहे. त्याच्यामुळे हातातला मोबाईल घेतला की तो रडायला लागतो, हं, हं, हं. चिडचिड करतो. मग आपण आईवडिलांना विचारतो आणि बऱ्याचशा वेळा आमच्या राऊंडच्या वेळेस 7-7 महिन्याची मुलं मोबाईल हातात असतो. तर आणि ते मग असंच की नाही साहेब हे सलाईन लावायचे म्हणून हा मोबाईल पाहत आहे. तसं काही ते घरी मोबाईल देतच नाहीत. आम्हाला तर हेच एक्सप्लेनेशन भेटते की हे दवाखान्यात आहे, सलाईन आहे, चिडचिड आहे. मग हा काय दवाखान्यात शिकला आहे का मोबाईल? हा घरीच शिकलेला आहे ना. तर त्याच्यामुळे त्याला 2 वर्षापर्यंत मोबाईलचं एक्सपोजर बिलकुल नको. त्याच्यामुळे मुलांना आजकाल आपण पाहतो की ऑटिझम म्हणजे स्वमग्नता, हं, हं, हं. ADHD अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. कारण कसं असतं की मोबाईल जो आहे तो खूप अट्रॅक्टिव्ह आहे. ब्रेनमध्ये डोपामिन तो सिक्रेट करतो. मुलांना त्याचा क्रेविंग होतं आणि तो बघायची त्यांना एकदम ॲडिक्शन व्हायला लागतं. आणि त्या नेहमी रॅपिड मुव्हिंग फिल्ममुळे किंवा रॅपिड मुव्हिंग चित्रांमुळे मुलांच्या डोक्यावर परिणाम होतो. तसं त्याला बाहेरच्या जगामध्ये काही दिसत नाही. हं, हं, हं. स्कूलमध्ये तसं काही दिसत नाही, ब्लॅकबोर्डवर घरी काही दिसतच नाही, वातावरणात तसं काही दिसत नाही. मग ती मुलं स्वतः ॲक्टिव्ह व्हायचे प्रयत्न करतात, स्वतःला स्टिम्युलेट करतात, इकडे बसतात, तिकडे धावपळ करतात आणि स्वतः कुठेतरी वातावरणामध्ये एक्सेस स्टिम्युलेशन शोधतात. कारण मोबाईल ब्रेनला तर सवय झालेली आहे, हं, हं. स्टिम्युलेशन पाहिजे, मोबाईल नाही आहे, मग आता काय करणार? मग अशा प्रकारे त्यांना ADHD अटेन्शन डेफिसिट हायपर म्हणजे एका ठिकाणी बसू शकत नाही, सांगितलेलं काम करू शकत नाही, अटेन्शन स्पॅन कमी होतो, मेमरी कमी होतो. तर ADHD सारखे सिम्पटम्स त्यांना दिसायला लागतात. जरी त्यांना जेनेटिक प्रॉब्लेम नसला, म्हणजे जेनेटिक काही मुळात ते नसलं तर अतिशय ADHD चंट सारखं नाहीत. त्यांना मिळायला हं, लागतो. हं, हं. आणि मग ऑटिझम त्याला म्हणता अतिचंचलता आणि ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. मग काही मुलं स्वतःमध्येच मग्न राहतात, स्वतःच खेळणार, त्यांना बोलता येत नाही, सोशल कम्युनिकेशन करता येत नाही, लँग्वेज कम्युनिकेशन करता येत नाही. तर त्याला आम्ही व्हर्च्युअल ऑटिझम म्हणतो. म्हणजे ऑटिझमला पण थोडं जेनेटिक टेंडन्सी असतं, पण जेनेटिक टेंडन्सी नसतानाही मुलं ऑटिझमसारखी ADHD सारखी वागायला लागतात. तर त्याला आम्ही व्हर्च्युअल ऑटिझम म्हणतो. म्हणजे एक्सेस स्क्रीन एक्सपोजरमुळे ऑटिझमसारखं चित्र की हो ना, म्हणजे समाजापासून आता तुटलेलं आहे, हां, हां. आईवडिलापासून तुटलेलं आहे आणि फक्त मोबाईलशी जोडला गेलेला आहे. आणि मोबाईलचं कम्युनिकेशन हे 1 वे कम्युनिकेशन आहे. बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी 2 वे कम्युनिकेशन हे अत्यंत आवश्यक आहे 2 वर्षापर्यंत. कारण मेंदूची वाढ या काळामध्ये खूप जास्त होत असते. म्हणजे आपण पाहतो ना की मुलं म्हणतात, म्हणजे आई म्हणते की माझा मुलगा जास्तच चंट आहे. खरं तो चंट नाही, नाही he's आहे, पण तो hyperactive. तुमच्या या मोबाईलच्या सवयीमुळे किंवा ह्या वाईट सवयीमुळे तो चंट तुम्हाला दिसतो आहे, हायपरॲक्टिव्ह. किंवा इतर पण गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवत आहेत की तो एकटाच राहतोय, त्याला स्वतः एकट्यालाच खेळायचं असतं, माझा मोबाईल मी खेळणार आहे. बिलकुल. तर या अशा गोष्टी अजिबात होऊ नये म्हणून डॉक्टर आपल्याला जे सांगतायत की अगदी शिशु असल्यापासून किंवा गर्भावस्थेपासून देखील आपण त्या बाळाकडे लक्ष जर दिलं, त्याला पूर्णपणे वेळ जर दिला, तर ह्या समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. सर, याही व्यतिरिक्त काही गोष्टी असतात की ज्यांचा या शिशूंच्या बालकांच्या मनावरती परिणाम होतो, त्या कुठल्या आहेत आपण ते पण सांगूया. लहान मुलांमध्ये मोबाईलचं एक्सपोजर जर जास्त झालं हं. तर मग त्याच्यामध्ये हे जे आता आपण ऑलरेडी डिस्कस केलं की ADHD ऑटिझमचे आजार वाढायला लागतात. जसं जसा मुलगा मोठा व्हायला लागतो हं, हं. 2 ते 6 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये मोबाईल आपण त्याला 1 तासापर्यंत देऊ शकतो. अर्धा ते 1 तास, सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, तो पण पालकांच्या सुपरविजनखाली. हं, हं, हं. त्याची पण व्हॅल्यू अकॅडमिक काहीतरी शाळेमध्ये सांगितलेलं आहे किंवा ABCD लर्निंग करायची आहे किंवा काही टेबल लर्न करायचे आहे. आजकाल आहेत यूट्यूबवर व्हिडिओ.
तर तशा प्रकारे करू शकतो. जसा मुलगा मोठा व्हायला लागला 6 ते 12 वर्ष त्याच्यामध्ये पण आपल्याला 1-1.5 तास त्याला मोबाईल देता येईल. पण 12 ते 18 वर्ष हा जो कालावधी आहे अडोलसंटचा, त्याच्यामध्ये आणखी जरा प्रॉब्लेम याच्यामध्ये वाढतात आहे ना. मुलगा हट्टी व्हायला लागतो, त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही. तो तासनतास जेव्हा स्क्रीनवर असतो तर तेव्हा डेफिनेटली त्याचा वेळ जो तो दुसऱ्या कामासाठी वापरू शकतो. उदाहरणार्थ तो अभ्यासाला वापरू शकतो, तो खेळामध्ये वापरू शकतो, तो आईवडिलांशी वापरू शकतो, तो मुलांशी आपल्या आजूबाजूच्या फ्लॅटमधल्या किंवा गल्लीतल्या मुलांशी खेळण्याला वापरू शकतो, सोशलाईज होऊ शकतो. तो त्याचा डेफिनेटली कमी व्हायला लागतो. आणि या मुलांना काय असतं की मग ते जे मोबाईलवरचं सोशलायझेशन आहे, व्हिडिओ गेम्स आहेत आहे ना, किंवा मग ते कुठेतरी फेसबुकवर चॅट करत बसतात. त्यांना आपल्या कॉलनीतल्या मुलांशी बोलायला जमत नाही, पण ते झिम्बाब्वे बाहेरच्या कुठल्या देशातला त्याच्याशी ते बोलतात. बाजूच्या मुलाशी बोलू शकत नाही, कारण की बाजूचा मुलगा जेव्हा बोलतो तेव्हा त्याचा भावना समजून घ्यावं लागतात, त्याचं काय ऐकून घ्यावं लागतं, त्याच्याशी बोलावं लागतं, त्याच्या आईवडिलांची परमिशन घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये मुलं शिकतात आणि ॲडजस्टमेंट करायला शिकतात. तो मुलगा काहीतरी बोलून देतो, मुलगा मग विचार करतो आणि अशातून मुलांच्या भावना ह्या एक्सप्रेस होतात किंवा मुलाची वाढ होत राहते. पण ऑनलाईनमुळे काय होते की आज अकोल्यातला मुलगा झिम्बाब्वेच्या मुलाशी बोलतो आहे, पण तो ऑनलाईन बोलतो आहे है ना. आणि मग त्या बाजूच्या बालकाशी बोलताना त्याला ते संवाद नसल्यामुळे किंवा त्याचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप न झाल्यामुळे तो संवाद साधू शकत नाही. त्याच्यामुळे ती मुलं काय मग आणखी ऑनलाईन व्हायला लागतात, ते व्हिडिओ गेम खेळायला लागतात. आपल्या काळात काय व्हायचं की आधी जेव्हा आपण शिकायचो तेव्हा मैदानी वेळ खूप खूप होते आहे ना. आणि ही मुलांची जी एज आहे ही मॅजिकल थिंकिंगची एज आहे. म्हणजे ते आपल्या स्वतःच्या कल्पनाविश्वात रमतात. किंवा नदी की पहाड, मी टीचर, तू चोर, मी पोलीस, ही जी गेम जुन्या काळामध्ये खेळली जायची एक मॅजिकल थिंकिंग असायची. ती आता मॅजिकल इमॅजिनरी थिंकिंग मुलांना सध्या नाही आहे, कारण की ती व्हिडिओ गेममध्ये बसत आहेत. तर हा त्यांच्यामध्ये मेन मुद्दा आहे. आपल्या काळातले गेम कसे होते की फिजिकल पण असायचे, मॅजिकल पण असायचे. आणि ती थिंकिंग त्या वयामध्ये राहतं आणि त्यातूनच मुलांचा विकास हा हळूहळू व्हायला लागतो. पण या सगळ्यांना मुलं सध्या मला मुकत आहेत. असं जाणवतं की तुम्ही आता जे सांगितलं की ह्या मॅजिकल थिंकिंगमुळे अभ्यासक्रमातले काही प्रश्न पण त्यांना सोडवता यायचे. सोडवतात. म्हणजे मी झाड झालो तर, मी शिक्षक झालो बिलकुल. तर, कारण त्यांनी हे त्यांच्या खेळण्यामध्ये कुठेतरी ते विकसित झालेलं होतं आणि मग त्यांना ते मांडता यायचं उत्तरामध्ये. तर ते पण आजकाल आपल्याला दिसतंय की ते रेडीमेड हे प्रश्न पाठ करतात. बिलकुल. म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन्स पण मुलं घरून पाठ करून जातात आणि मग त्याची उत्तरं लिहितात. तर म्हणजे त्यांचा हा जो विकास आहे हा पण थांबतो. त्याविषयी पण आपण सांगूया. आणि जशी मुलं मोठी व्हायला लागतात अडोलसंट, आणि अडोलसंटमध्ये मग काय त्यांना अभ्यासाचा थोडंसं सिलेबस वाढतो, स्ट्रेस वाढायला लागतो. एक नॉर्मल लेवलपर्यंत स्ट्रेस आणि ठीक असतं है ना. स्ट्रेस हा असतो एक कर जेव्हा आपण काढतो तेव्हा स्ट्रेस असलाच पाहिजे. त्याला म्हणतात यू स्ट्रेस. यू स्ट्रेस म्हणजे काय की एका लिमिटचा जर स्ट्रेस असेल तर तुम्हाला तो मोटिवेट करेल. तुम्हाला काही स्ट्रेस नसेल तर मग तुम्ही काहीच नाही करणार, लेथार्जिक होऊन जाणार, बसणार, काही करायचं नाही, काही अभ्यास नाही करणार. त्याला म्हणतात अगदी लो स्ट्रेस, म्हणजे काही स्ट्रेस घेत नाही. तर तसंही नको, एक ॲव्हरेज स्ट्रेस तुम्हाला असला पाहिजे, त्याला म्हणतात यू स्ट्रेस. त्या स्ट्रेसमध्ये काय आपला परफॉर्मन्स वाढतो, उद्या परीक्षा आहे, आपण अभ्यास करायला लागतो. तो यू स्ट्रेस असणं खूप गरजेचं आहे. तो एका लिमिटमध्ये असेल तर योग्यच राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपली काळजीयुक्त ताण जो आहे काळजीयुक्त तर तो ताण, त्याच्यामध्ये असावा. आपली कोपिंग कॅपॅसिटी वाढते, परफॉर्मन्स वाढते आणि आपला रिझल्ट पण चांगला यायला लागतो. पण एका लिमिटच्या वर जर स्ट्रेस घेतला तर मग एक्झॉशन होऊन जातं. मग फटीग यायला लागतं, बोरिंग व्हायला लागतं, झोप यायला लागतं. आणि जेव्हा मग हा ताण आणखी वाढत जातो त्याला म्हणतात डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे मुलगा बा डिस्ट्रेसमध्ये आहे, मग एकदम त्याला पॅनिक अटॅक येतात, चक्कर येते, डोकं दुखायला लागते आहे ना. कधी कधी फिट आल्यासारखं होतं, छातीत धडधडतं, अंगावरनं घाम यायला लागतो, लिहिता येत नाही, परीक्षेत गेलं की काही आठवत नाही, तो पूर्ण ब्लॅकआउट होऊन जातो. आता परवा पण आमच्याकडे म्हणजे आता 10वीच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी कशीच मुलगी आली, एकदम चक्कर पडली. शी वॉज सो स्ट्रेस की उद्या पेपर आहे म्हणून. म्हणजे कधी कधी हे असं होऊन जातं एकदम की परीक्षेच्या स्ट्रेसमुळे अचानक चक्कर यायला लागतात, होऊ शकतात. त्याच्यामुळे एका लिमिटपर्यंत स्ट्रेस, यू स्ट्रेस हा अत्यंत आवश्यक आहे. डिस्ट्रेस नको. डिस्ट्रेस म्हणजे काय, पूर्ण बॉडीच डिस्ट्रेसमध्ये होऊन जातं. त्याच्यामध्ये फिजिकल सिम्टम्स, तुमच्या बॉडीमध्ये केमिकल न्यूरोलॉजी पूर्ण चेंज होऊन जाते, तुम्ही एकदम होपलेस होऊन जाता आणि मग तुमचा अकॅडमिक परफॉर्मन्स कमी व्हायला लागतो. मग हा स्ट्रेस कसा कमी करायचा? स्ट्रेस कमी करायचे पण काही मार्ग असतात. जसं की एक तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप आवश्यक आहे. म्हणजे हे सगळं पालकांनी ऐकायचं आहे की मुलांकडनं आपण काय करून घ्यायचं. स्ट्रेस कमी करायचा तर पहिली गोष्ट आहे की झोप आता आवश्यक कसं आहे. आहे, मुलांच्या डिजिटल युगामध्ये झोप कॉम्प्रोमाइज झालेली आहे. ते रात्री 2-3 वाजता झोपतात, सकाळी 8-10 वाजता उठतात. तर त्यांचं काही रुटीन नाही आहे. जर रुटीन नसेल तर मग त्यांची कॉर्टिसॉल लेवल वाढते, हार्मोनची स्ट्रेस लेवल वाढते, त्यामुळे शरीरामध्ये पूर्ण स्ट्रेस तयार होतो. म्हणून रुटीन पाहिजे, झोप आवश्यक आहे. आपल्या झोपेमध्ये आपली मेमरी आणखी स्ट्रॉंग होते, आपण जे अभ्यास केला आहे ते लक्षात राहतं. झोप जर 8-10 तासाची झाली नसेल, 8 तासाची कमीत कमी मिळेल अडोलसंटला, तर मग त्याचा डेफिनेटली आरोग्यावर परिणाम होतो, पेपर चांगला जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर लाईफ
एक्सपिरियन्सेस म्हणजे मुलांचं जे ट्रेनिंग लाईफ स्किल ट्रेनिंग ज्याला आपण म्हणू ते पण मुलांना देणं गरजेचं आहे. रेझिलियन्स मुलांचा वाढला पाहिजे, लवचिकता वाढली पाहिजे, की यदा कदाचित मी या कठीण घटनेतून स्वतःला सावरून पुढे जाता आलं पाहिजे. एखादा क्वेश्चन कठीण आला, पेपर कठीण गेला, त्यातून पुढे जाता आलं पाहिजे. एखादी दुःखद घटना आली तर त्याला सावरतून मला कसं पुढे जाता येईल, त्याला आपण लाईफ स्किल एक्झरसाइज म्हणतो. तर ते मुलांना रेझिलियन्स वाढला पाहिजे, ते पण आवश्यक आहे. त्याच्यानंतर मुलांचं राहतं इटिंग, है ना. मुलांचा डाएट जो आहे हा जंक फूड अवॉइड केलं पाहिजे. अत्यंत मुलं कार्बोनेटेड आणि जंक फूड शुगरेटेड ड्रिंक खातील तर ते पण मुलं डिप्रेशनमध्ये जातात. त्याच्यामुळे म्हणजे जंक फूड पालकांनी याच्याकडे लक्ष ठेवावं. त्यांना असं वाटतं बरेचदा पालकांना पण, की मुलांना बाहेर घेऊन गेलं म्हणजे त्यांना खूप आनंद होतो का, नाही, बिलकुल किंवा नाही. पालक वन्स अ मंथ ठीक आहे, पण हे असा रोजचा प्रकार नसला पाहिजे. आणि जंक फूड अवॉइड करायला पाहिजे. हेल्दी इटिंग असली पाहिजे. त्याच्यामध्ये मी म्हणेल की प्रोटीन इंटेक चांगली असली पाहिजे, कारण की आपल्या शरीरामध्ये डोपामिन आणि सिरोटोनिन्स हे जे हॅपी हार्मोन्ससारखे आहेत, हॅपी केमिकल्स आहेत. तर हे हॅपी हार्मोन्स आपल्याला प्रोटीनपासून बनतात, अमायनो ॲसिड्सपासून, ट्रिप्टोफॅन आणि टायरोसिन. तर त्याच्यामुळे हे आपल्याला आपला प्रोटीन रिच डाएट असला पाहिजे, ना की आपण काहीतरी खात बसलो, खायचं म्हणून पोट भरत बसलो, तसं नको व्हायला पाहिजे. प्रोटीन्स आवश्यक आहेत. त्याच्यानंतर आपल्याला शरीरामध्ये काही फॅट आवश्यक आहेत ब्रेनच्या मायलिनेशनसाठी लहान मुलांच्या, तर ते हेल्दी फॅट्स पण आपण घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचे फ्रूट्स अत्यंत आवश्यक आहे, की ते आपल्याला विटॅमिन्स सप्लिमेंट करतात. तर इथे त्याच्यामध्ये मला तुम्हाला थोडंसं थांबून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, की हे सगळं आपण जेव्हा पालकांना सांगतो आहोत, की खाण्याच्या बाबतीत काय काळजी घ्यायची, त्यांच्या झोपेच्या बाबतीत आपण काय काळजी घेतली पाहिजे, त्यांनी संवाद कसा साधावा, तर एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला हा वाटतो, की यामध्ये कुटुंबियांची, आई बाबा आजी आजोबा यांची एक भूमिका असली पाहिजे. तर त्याबद्दल तुम्ही मात्र अगदी आवर्जून मार्गदर्शन करा. मी सांगतो की पॅरेंट्स जे आहेत, हा एक सिंगल पॅरेंट म्हणजे सगळ्या पॅरेंटची एकच भूमिका असली पाहिजे. हम्म, हम्म. आई, आजोबा, घरातले वडील आणि मोठा भावंड सगळ्यांची एक भूमिका असेल तर मुलांमध्ये एक वाक्यता राहते. आजकालच्या काळात घरामध्ये एक वाक्यता नाही. एक वाक्यता नसल्यामुळे मुलं मग इमोशनल ब्लॅकमेलिंग करायला चांगलं शिकतात. ही समस्याच झाली आहे. इमोशनल ब्लॅकमेलिंग चांगलं करतात. आणि बेसिकली एक वाक्यता काय, आजी आजोबाचं आई वडिलांचंही पटत नाही, मुलांचं पटत नाही, भावंडाचं पटत नाही. त्याच्यामुळे एक वाक्यता नाही. एक वाक्यता नसल्यामुळे इमोशनल ब्लॅकमेलिंग मुलं करायला लागतात. आणि जसं घरातलं वातावरण आहे तसंच मुलाच्या याच्यावर तो परिणाम व्हायला लागतो. किंवा मला असं जाणवतं बरेचदा, की त्यामुळे मुलांचा गोंधळ होतो, की मी आईचं ऐकू की बाबांचं ऐकू, आई त्यालाच असं म्हणते बाबा असं म्हणतायत. त्यालाच आम्ही म्हणतोय गोंधळलेली पालकशैली. सध्या जी पालकशैली आहे ही गोंधळलेली आहे. जनरली कसं असतं की एका सायंटिस्टनी जवळपास 4 प्रकारच्या पॅरेंटिंग्स शोधून काढलेल्या आहेत. तर ते कसं असतं की पहिली ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग, म्हणजे जी पॅरेंटिंग आहे ज्याच्यामध्ये हाय वार्मथ आहे आणि हाय कंट्रोल आहे. प्रेम पण तेवढंच, कंट्रोल पण तेवढंच. तर पॅरेंटिंग अशी असली पाहिजे की प्रेम पण तेवढं, मुलाला शिस्त पण तेवढी, समतोल पॅरेंटिंग. याच्यामध्ये मुलांचा रेझिलियन्स चांगला राहतो, मुलांची इमोशनल हेल्थ चांगली राहते, मेंटल हेल्थ चांगली राहते आणि मुलांचा वाढ चांगला होतो. ऑथॉरिटेटिव्ह नंतर असते ऑथॉरिटेरियन पॅरेंटिंग. याच्यामध्ये काय असतं की मुलाला जी वार्म आहे ती कमी आहे, लो वार्मथ आणि हाय डिसिप्लिन, हाय कंट्रोल. अतिशिस्त जर असेल घरामध्ये तर मग मुलं गोंधळतात. इमोशनल प्रॉब्लेम, डिप्रेशन, अँझायटी, चिंता आणि त्यांची ओव्हरऑलच लाईफशैली बिघडून जातं. तिसरी असते परमिसिव्ह पॅरेंटिंग. परमिसिव्ह म्हणजे काय, की वाटेल ते करा, अति लाड, म्हणजे कंट्रोल काहीच नाही. हाय वार्मथ, लो कंट्रोल. कंट्रोल काहीच नाही मुलावर, प्रेम खूप पण कंट्रोल नाही, शिस्त नाही, डिसिप्लिन नाही. हे पण त्याच्यामुळे नको हे परमिसिव्ह पॅरेंटिंगची मुलं मग इमोशनल बिहेवियरल प्रॉब्लेम अडकतात. आणि फोर्थ टाईप असतो किंवा निग्लेक्टेड पॅरेंटिंग, म्हणजे वाम प्रेम पण नाही, कंट्रोल पण नाही, काय करायचं ते कर. तर त्याच्यामध्ये पण मुलांना बिहेवियरल प्रॉब्लेम. म्हणजे आपली पॅरेंटिंग कशी असली पाहिजे, समतोल असली पाहिजे. प्रेम खूप करा पण लाड एका लिमिटपर्यंत असले पाहिजे. तर तशा पद्धतीची पॅरेंटिंग आहे ती समतोल पॅरेंटिंग असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग काय की मुलांना कळत नाही आणि तो कन्फ्यूज होऊन जातो, कारण की वयानुसार पॅरेंटला पण बदलावं लागतं. वयानुसार, काळानुसार पॅरेंटला बदलावं लागतं. आपला मुलगा जेव्हा छोटा असतो तेव्हाची पॅरेंटिंग वेगळी असते, त्याच्यानंतर मुलगा मोठा होतो तेव्हाची पॅरेंटिंग वेगळी असते. चाणक्यानं आधीच सांगितले संस्कृत सुभाषितमध्ये की आपल्याला मुलाला एका 5 वर्षापर्यंत प्रेम, लाडप्रेम द्यायचे आहे. त्याच्यानंतर त्याला पुढचे 10 वर्ष त्याला आपल्याला शिस्त लावणं खूप गरजेचं आहे. ती वय शिस्तीचं आहे. आणि एकदा का मुलगा मोठा व्हायला लागला 15-16 वर्षाचा की मग त्याला तुम्हाला एक मित्र म्हणून त्याला तुम्हाला पाहायला पाहिजे, मित्र म्हणून त्याची बोलायला पाहिजे. कारण की त्यावेळेस जर तुम्ही अति डिसिप्लिन केली तर तो तुमच्याशी कम्युनिकेट करणार नाही. आणि अडोलसन वयामध्ये किंवा कुठल्याही वयामध्ये मुलांनी तुमच्याशी कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे, संवाद असणं खूप गरजेचं आहे. मुलांशी संवाद तुटला तर मग त्याचे खूप परिणाम व्हायला लागतात. बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं, मुलगा मोठा झाला त्याला तर आईवडिलाची गरज नाही, तो आपल्याशी बोलत नाही, मग आपण बोलणं कमी करून टाकतो. तो त्याच्या तालात राहतो, मग आपण म्हणतो जाऊ द्या.
तसं नाही. तसं जरी असलं तरी ते मुलांना संवादाची आवश्यकता असते. म्हणजे गरज असते, पण ती वेगळ्या ते बोलू प्रकारची शकत गरज नाही. आहे, तुम्हाला ती कळली पाहिजे. बोलत नाही. कुठलाच अडोलसंट मुलगा म्हणणार नाही की आई मला तुझी गरज आहे किंवा पापा मला तुमची गरज आहे किंवा माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या. ते फक्त तुम्ही एका लिमिटेड पैसे पाहिजे, हे पाहिजे तेवढ्या पुरतच बोलणार. हम्म, हम्म, हम्म. मी आधीच सांगितलं की जी अडोलसंट मुलं असतात ती वेगळ्या स्टेजमध्ये असतात. काही मुलं कशी असतात की आता मला तोंड लपवायचं आहे, म्हणजे ती तुम्ही काहीही म्हटलं तरी ते काम करणार नाही. आता एखाद्या घरात मुलगा कोणतरी पाहुणे येतात, आपण म्हणतो हा बासरी खूप छान वाजवतो, वाजवून दाखव, पण तो वाजवणार नाही. हम्म, हम्म, हम्म. तो शरमलेला असे, त्याला नसे वाजवायचं, तुम्ही त्याला कितीही प्रयत्न केला तरी तो वाजवणार नाही. तो त्या मूडमध्ये आहे की आता मला हे तोंड लपवायचं, मला हे काम करायचंच नाही. नाहीच करायचं. नाही करणार म्हणजे नाही करणार. कधी मुलं कुठल्या मूडमध्ये असतात किंवा माझ्या पाठीशी फक्त तुम्ही उभे राहा. हम्म, 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 हम्म. मी काय कुणा वर्गात भांडण झालं असेल, काय झालं असेल तर माझ्या पाठीशी फक्त तुम्ही उभे राहा. कधी मुलांचा मूड असा असतो की मला ते रागाच्या मनस्थितीत असतात, आज मला भांडायचं आहे. तुम्ही त्याला काही म्हटलं तर तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. मग तशा वेळेस आपण मुलाचा मूड पाहून पालकांनी थोडं स्वतःमध्ये चेंजेस केले तर ते बराच अंशी म्हणजे फरक पडायला लागतो. आणि कुठलाच मुलगा मला म्हणत नाही की आज मला तुमची मदत हवी आहे म्हणून, तर ती पालकांनीच ओळखून त्याला मदत करायला पाहिजे. त्याला कोणत्या प्रमाणात मदत हवी आहे, त्याला कशी मदत कशी हवी आहे, हे मदत थोडं तुम्ही पालक म्हणून तुम्ही समजून घ्यायला हवं. आणि डॉक्टर, आज आपण अतिशय जाणीवपूर्वक बालकांचं आरोग्य ही पालकांची जबाबदारी हा विषय निवडलेला आहे, की पालकांना ते लक्षात घेता आलं पाहिजे, जेणेकरून एक चांगला समाज आपण निर्माण करू शकू. जे शारीरिक जर काही त्याला व्याधी असेल तर ती त्याच्यापुरती राहील, पण त्याचा भावनिक मानसिक विकास झाला नसेल तर कुटुंबावर, समाजावर पण त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निश्चितच या सगळ्या बाबतीत पालकांनी खबरदारी घ्यावी. सर, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषयावरती आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.